अ, नमस्ते आई. नमस्ते. कसे आहात? ठीक आहे. तुमचं नाव काय आहे? मी ना अशोक सोनवणे. माई मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर मध्ये यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? मला बीपीचा त्रास होता, शुगरचा त्रास होता आणि कोलेस्ट्रॉलची गोळी चालू होती. मग त्यासाठी तुम्ही काय काय केलं? मी थेरपी घ्यायला आले, मॉमची थेरपी खारघर सेंटर मधून. हा. तर तेव्हापासून जरा मला थोडस असर पडला, गोळ्या माझ्या बंद झाल्या. म्हणजे तरी पण तुम्हाला आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये इकडे खारघर मध्ये येऊन थेरपी सेंटर मध्ये येऊन तुम्हाला तरी किती दिवस झाले? मला झाले 2 महिने. 2 महिने झाले तर तेव्हापासून मला जरा 2 थोडा महिन्यामध्ये जे तुमचे प्रॉब्लेम होते ते क्लिअर झाले? क्लिअर झाले. मग मला दर महिन्याला दवा सायन हॉस्पिटलला जावं लागायचं. अच्छा, मग तुमचे जे औषधं वगैरे चालू होते ते चालू होते ते बंद झाले आता. मग त्यासाठी मी कोणत्या कोणत्या कोलेस्ट- कोणत्या कोणत्या औषधं बंद झाली? शुगरची गोळी, हा. बीपीची गोळी आणि कोलेस्ट्रॉलची गोळी. अच्छा, म्हणजे रक्त पातळी हा, गोळी घ्यायचा ते ती तुमची बंद बंद झाली. झाली आहे. मग आई मग त्यासाठी तुम्ही अशी कोणती थेरपी घेत होतात? मॅटची आणि ते एमएसएल काय म्हणतात ना एनएसएम त्याची. मशीन. त्याची. ओके, म्हणजे आपली मॉम मॅट आणि हा. एनएसएम मशीन तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा आला फायदा आहे. आहे. मग त्यासाठी तुम्ही अजून पुढे थेरपी घेता? पुढं मला फरक पडला, त्याच्यामुळे माझ्या मुलीला पण फरक पडला. पण माझ्या घरच्या फॅमिलीसाठी मी तो मॅट बुक करायचा प्रयत्न करायला. चला, मग एक क्लॅपिंग होऊन जाऊन द्या की आईने एक चांगला विचार केला की त्यांचे जेव्हा प्रॉब्लेम नीट झाले, त्यांची औषधं बंद झाली, तेव्हा जाऊन त्यांनी आपलं मॉम मॅट घरी घेऊन जायचा एक विचार केला. माई, तुम्ही जे लोक थेरपी नाही घेत त्यांना मी सांगणार की इथं जे थेरपी घ्या, तुम्हाला कसं वाटतं ते बघा आणि मॅट बुकिंग करा. सर्व घरदारासाठी, मुलाबाळांसाठी, सगळ्यांसाठी चांगलं. मग धन्यवाद आई. धन्यवाद. माई मॉम हेल्थ केअर, लय भारी, मॉम मॅट, लय भारी, खारघर सेंटर. लय भारी. थँक्यू आई. थँक्यू.